बापूंनी त्यांचं घड्याळ दीपक आबांना दिलं, माझ्याकडे बघितलं, मी माझं घड्याळ बापूंना काढून दिलं, आबांचा चष्मा मला दिला आणि आम्ही सगळं उपाशी होतो म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या गाडीतला डबा घेऊन आम्हाला सगळ्यांना जेवायला घातलं. असं हे सांगोल्याचं राजकारण आहे. सांगोल्याची संस्कृती आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्रात कुठे बघायला मिळत नाही बाबांनो, फक्त तुमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि या माझ्या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. अशा प्रकारची संस्कृती आम्ही गमतीने म्हणत होतो की चौघं आपण गाडीत आहेत, लोक काय म्हणतात बघा. मी म्हटलं लोक काय म्हणत नाहीत, लोकांना सगळं माहिती आहे की निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकाचा सन्मान करतात आणि एकमेकाला जीव खायला घालतात. मगाची माझ्या हातातलं जेवणाचं ताट हे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या घरची चपाती होती आणि एवढं मला मनापासून या ठिकाणी आलं की बरं वाटतं. या ठिकाणी मगाशी गोरे साहेब सुद्धा म्हटले की सांगोल्याची